अशा पद्धतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. जसा आमच्या कलेक्टर मॅडमने उल्लेख केला, आज आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तिन्ही मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या मतदारसंघाच्या जनतेला शासनाच्या असंख्य अशा योजनांचा लाभ या निमित्ताने आपण आज या अभियानाच्या निमित्ताने मिळवून देतोय. हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि ह्या उपक्रमामुळे आमचं महायुतीचं सरकार, आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार हे किती गतिमान पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने काम करत आहे याचं प्रत्येक जनतेला यावं, नागरिकाला यावं, या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा आहे. आज इथे असलेल्या प्रत्येक स्टॉलवर आपण नागरिक म्हणून, लाभार्थी म्हणून जेव्हा तिथे जातात, त्या प्रशासनाचा अधिकारी आपल्याला जेव्हा योजनेचा माहिती देतो, योजनेचा लाभ देतो आणि इथे आज आता आमच्या हातात ज्या असंख्य लाभार्थीने सर्टिफिकेट घेतले, दाखले घेतले, त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला समस्या समाधानाचा भाव बघितल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करणारा मंत्री म्हणून मला निश्चित पद्धतीने समाधान वाटतं की आमचं सरकार अतिशय चांगलं आणि गतिमान पद्धतीने काम करतं. असंख्य लाभार्थी इथे आहेत, लोकप्रतिनिधी इथे आहेत, शासनाचे अधिकारी इथे आहेत. आपण विचार करा, अभियानाच्या निमित्ताने आपण इतक्या लोकांना समाधान देऊ शकलो. एका दिवसात इतके लोक अगर शासनावर समाधान व्यक्त करत असतील तर 365 दिवस आपण याच गतिमान पद्धतीने अगर काम केलं, याच पारदर्शकतेने अगर आपण काम केलं तर शासनावर असलेल्या लोकांचा विश्वास निश्चित पद्धतीने अजून घट्ट होईल, ही भावना मला या निमित्ताने व्यक्त करायची. आजच्या दिवशी हेही करून चुकलं किंवा हेही अनुभवाला आलं की ज्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्ती असेल, प्रामाणिक भावना असेल, तर तो आपल्या समोर आलेल्या जनतेच्या, नागरिकाचं समाधान करू शकतो. याचं उत्तम उदाहरण आज या अभियानाच्या निमित्ताने पाहिलं. कलेक्टर मॅडम आणि माझी चर्चा होत होती, आम्ही तेच बोलत होतो. आम्ही सातत्याने सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून गेले 1.5 वर्ष आमच्या या महायुतीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक नागरिकाचं समाधान करण्याचं काम, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आणि कमीतल्या कमी वेळामध्ये त्याला शासनाकडून प्रतिसाद मिळाला पाहिजे, त्याचे प्रश्न सुटले पाहिजे, या दृष्टिकोनातून आमचं प्रशासन गेल्या 1.5 पावणे 2 वर्षामध्ये काम करत आहे. असंख्य असे